आज दुकानावर आलेले आकाशदाचे आणि पवन भाऊचे अरमान भांडणं झाले, एकमेकाला उचलून फेकत जात जात. का म्हणता मग पोट्टो, आजचा होता शनिवार, आज होता पातूरचा बाजाराचा दिवस. सकाळी झालो मग मी पातूरले आणि म्हटलं चला लवकर दुकान उघडून टाकावं आज. मग मी एकट्यानंच दुकान उघडले, आकाशदा काही आला नव्हता. मग मी दिलं स्पीकर लावून, स्पीकरमध्ये दिले मस्त अरिजित सिंगचे गाणे लावून आणि मस्त मग झाडून गिळून काढलं आणि पुरं दुकान चकचक करून टाकलं. हाय हाय इतना सुकून. मग आला आकाशदादाला म्हटलं काय रे आकाशदा आला चहा तपास. आकाशदा म्हणे माझं 1 रुपया बी नाही आहे. मग झाला चहा कॅन्सल आणि आकाशदा घेऊन आला पवन भाऊची मजा. पवन भाऊला काही सैन्य झालं, पवन भाऊनं बी अरमान धरू मारलं मग त्याला. मग आले कामरान सेठ. मग कामरान सेठ आल्यावर सगळेजण आपापल्या कामाला लागले ना रे बा. आकाशदा बसला रील्स पाहत आणि मी बसलो मग कॉलिंग करत. मग मुद्दू भैया आले, मुद्दू भैयानं आकाशदा आले आणि मला नेलं पकडून गोडाऊनवर गेला तर आकाशदा थकेल होता. आकाशदा जाऊन सोफ्यावर बसला. मग आम्ही पाहिली कोणती अलमारी द्यायची आहे, आधी म्हणत हेवाली देऊन द्या रे बा. मग ती अलमारी धरली आणि दिली गाडीत टाकून. तर एक पलंग बी होता, तो पलंग बी टाकायचा होता. मग या दोघांनीच दिला तो पलंग टाकून. मला काय उचलते मी हात बी नाही लावला. मग आकाशदाचं दुकानाचं अंग तर आकाशदा आला आणि दुकानात बसला. मग मला गावच्या पोट्टे आले, बंटूदा आणि विशाल आणि मयूर. मग त्याला तो शोकेस काढून द्यायचा होता. मी हंजाला गोडाऊनवर आलो आणि त्याला तो शोकेस काढून देऊन दिला. 8 वाजले होते. मग मला झाली सुट्टी. मग मला आला सागरदाला फोन. म्हटलं सागरदा चाल ना घरी. सागरदा म्हणे इकडे किराण्यावर. तर ती छोटू अंकल जयेंद्र बोरकर सर बी होते. मग आम्ही ज्यूस वगैरे पेलं आणि मग त्यातून त्याच्या संग मी घरी चालला गेलो. चला रे पोट्टे, मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.